तर रायगडच्या रोह्यामधील कुंडलिका नदीने पुन्हा आज रौद्ररूप धारण केलेला आहे। नागोठणे रोहा मार्गावरील कुंडलिका नदीचे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद आहेत। दुपारी 2 नंतर कुंडलिका नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागलं आणि पुलावरून सुमारे 2 ते 2.5 फूट उंचीवर वाहत होतं। त्यामुळे सर्व वाहतूक शेजारी असलेल्या नवीन पुलावरून सुरू करण्यात आलेली होती, परंतु नवीन पुलावर काही खड्डे असल्यामुळे दोन्ही पूल आता बंद ठेवण्यात आलेले आहेत। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। रोहा तहसीलदार आणि नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे, फक्त अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा, पाण्याचा अंदाज घेऊनच प्रवास करा असं आवाहन सध्या केलं जातंय। रायगड जिल्ह्याला आज पुन्हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे व मागील 24 तास सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट होता व मागील 24 तासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अक्षरशः हाहाकार माजला होता। सावित्री नदी असो, कुंडलिका नदी असो, आंबा नदी असो, यांनी मात्र रौद्र रूप धारण केलं होतं व धोका पातळी सुद्धा ओलांडली होती। काल रात्री माणगाव परिसरामधून जो मुंबई गोवा हायवे जो माणगाव परिसरामधून जातो या ठिकाणी कळमच्या ब्रिजवर हा जो धोकादायक होता यावरनं पाणी जात होतं, म्हणून या ठिकाणी मुंबई गोवा हायवेची रात्री वाहतूक बंद करण्यात आली होती। परंतु मध्यरात्रीनंतर पावसाने थोडासा उसंत घेतल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी ओसरले व त्यामुळे पुन्हा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग सकाळी पुन्हा पहाटे सुरू करण्यात आला होता। आज सुद्धा जिल्हाधिकारी यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्र सहित संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे व पहाटे माणगाव रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचले होते। तसंच माणगाव ते बांबडोली रोड जो आहे तो सुद्धा पाण्याखाली आता सकाळपासून गेलेला आहे। या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। तर रोह्यामधील कुंडलिका नदीने सुद्धा इशारा पातळी ओलांडली आहे। आज सर्व नद्या जरी इशारा पातळीपेक्षा कमी असल्या तरी सकाळपासूनच कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। रोह्या व परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु अलिबाग असो, कर्जत असो, पेण असो, सुधागड असो, खालापूर असो, या ठिकाणी कालपासून जो पावसाने जोर धरला आहे तो अद्यापही चालू आहे। काल कर्जत मध्ये निरळ परिसरामध्ये 2 घरांची पडझड झाली होती व ते नुकसान झाल्यामधलं कुठलंही जीवितहानी मात्र झाली नाही। त्यामुळे आज सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तसेच जर काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी किसन दावळे यांनी केलेले आहे।